म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून पैसे बुडणार, तोटा होणार, पैसे जास्त वाढत नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर टॅक्स जास्त लागतो. खिशात काहीच शिल्लक राहणार नाही. आपण 10, 20, 25, 30 वर्षाचं प्लॅनिंग करतो आणि 25 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 10 वर्षानंतर महागाई वाढते. भले 1 करोड रुपये आले, पण त्या 1 करोड रुपयांची व्हॅल्यू काय असेल? असे अनेक कमेंट्स मी सध्या सोशल मीडियावर वाचत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीला अननेसेसरी क्रिटिसाइज करायचं म्हणून जर आपण क्रिटिसाइज करत असू तर मात्र खूप मोठी चूक आपण करतोय. जी गोष्ट जेन्युइनली जिथं प्रॉब्लेम आहे तिथं आपण बोलायला पाहिजे, पण जिथं प्रॉब्लेम नाही तिथं उकरून काहीतरी बोलणं हे 100% चुकीचं असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या कमेंट्सना मी आता उत्तर देणार आहे. नमस्कार, मी संकेत आवटे. जर तुम्हाला या व्हिडिओमधून व्हॅल्यू वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. हा माझा हट्ट आहे, कारण याच्यामधून खूप चांगली व्हॅल्यू देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. बघा, सिंपल आहे. तुम्ही कमेंट बघितली असेल, कदाचित तुम्ही थंबनेल बघून या व्हिडिओकडे अट्रॅक्ट झाला असाल, कारण तुम्हाला वाटेल अरे यार म्युच्युअल फंडमध्ये काय नेमका गोंधळ आहे. गोंधळ हाच आहे, तो आपल्या मनात बसलाय. एक सिंपल लॉजिक मी तुम्हाला सांगतो. एक रील मी बनवला होता. त्या रीलमध्ये मी काय एक्सप्लेन केलं होतं, किंवा एक व्हिडिओ सुद्धा मी बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी काय एक्सप्लेन केलं होतं की म्युच्युअल फंडमध्ये जर मला गुंतवणूक करायची आहे तर मल्टिपल सेक्टरमध्ये मला गुंतवणूक करायला पाहिजे. मल्टिपल वेगवेगळ्या स्कीम्समध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जेणेकरून मला सेफ रिटर्न मिळतील. ॲग्रेसिव्ह, डिफेन्सिव्ह, मॉडरेट, गॅरंटीड सगळ्या गोष्टी कव्हर होतील. असं सगळं आपल्याला करायचं होतं. छान असा प्लॅन मी समजावून सांगितला. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. हवं तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला जाऊन बघता येईल. बरं, या सगळ्या दरम्यानी आणि त्या रीलवर कमेंट यायला लागल्या की समजा आता आपण 10,000 गुंतवणूक करतोय, बरं 20 वर्षानंतर 1.5 करोड रुपये मिळत आहेत. 1.5 करोड रुपयाची व्हॅल्यू त्यावेळी काहीच नसेल. त्यावर टॅक्स जाणार, त्यावर महागाई वाढणार, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पण मला साधा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मी 2 प्रोडक्ट तुम्हाला कंपेअर करून दाखवतो. आता मला असं म्हणायचं नाही बरं का, एक प्रोडक्ट खराबच आहे, एकच प्रोडक्ट चांगला आहे, दुसरं काही चांगलंच नाही आहे भारतात. बिलकुल नाही. प्रत्येक प्रोडक्टची काहीतरी व्हॅल्यू आहे. भले तो वर्षाला 1% रिटर्न देत असू दे, तो कोणासाठी तरी ठीक असतो. लिक्विड फंड किती रिटर्न देतात? 1, 2, 3, 4, 5% त्याच्यावर जात नाही. बरं, 3, 4, 5% देणारा प्रोडक्ट खराब असतो असं तुमच्या डोक्यामध्ये असेल, पण नाही. त्याचा यूज वेगळ्या कारणासाठी आहे आणि वेगवेगळ्या प्रोडक्टचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग केला जातो. आता यावर लेक्चर मला बिलकुल द्यायचं नाही, पण मला आता एक केस स्टडी तुमच्या समोर मांडायची आहे. आपण बघूया, फिक्स्ड डिपॉझिट मी करतोय. काय करतोय तर 20 वर्षांसाठी गुंतवणूक करतोय. किती करतोय? 24 लाख रुपये. टोटल रिटर्न्स किती मिळणार आहेत मला? 52,39,000 रुपये. आता यामधून मला गेन किती होणार आहे बघा. सिंपल लॉजिक आहे. गेन म्हणजे काय? जी मी मुद्दल भरली त्याच्यावर व्याज मला काय मिळणार आहे. इथं जर तुम्ही बघितलात तर 28,39,000 रुपये हे माझं प्रॉफिट असेल, म्हणजे टॅक्स वगैरे भरण्याच्या आधी बरं का. जर मी यावर टॅक्स भरला तर तो टॅक्स होणार आहे 8,51,000 रुपये. मग यामध्ये इन्फ्लेशन. आता हे इन्फ्लेशन काय प्रकार आहे? महागाई. बऱ्याच लोकांना याचा विचार नसतो, त्याचा विसर पडलेला असतो. आणि ज्या लोकांना इन्फ्लेशनचा अवेअरनेस आहे त्या लोकांमध्ये अतिच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अरे महागाई वाढली तर, अरे हा ना मान्य आहे, पण पैसे कुठेतरी आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजेत. सिंपल गोष्ट एक लक्षात घ्या. आज माझ्याकडे 100 रुपये आहेत, उद्या त्याची व्हॅल्यू किमान 100 रुपयेच राहायला पाहिजे. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? मी जर 100 रुपयाची नोट खिशात ठेवली आणि 50 वर्ष जरी ठेवली, 50 वर्षांनी ते 100च असणार आहेत. पण सिंपल गोष्ट यामध्ये ही असते की आज 100 रुपयांमध्ये समजा मी हे घड्याळ परचेस करू शकतोय, पण येणाऱ्या 10 वर्षांनी, 20 वर्षांनी 100च रुपयाला हे घड्याळ मिळणार नाही. म्हणजे या घड्याळाची व्हॅल्यू कदाचित त्यावेळी 1,000 रुपये असेल. म्हणजे माझ्या त्या 100 रुपयाला मला 1,000 रुपये करणं गरजेचं आहे मिनिमम, जेणेकरून ऍटलिस्ट आता मी जी लाईफ जगतोय ती मेंटेन राहील. यासाठी इन्फ्लेशनला कन्सिडर करणं गरजेचं आहे. मी विचार केला, इन्फ्लेशन आपण ॲव्हरेज 6% पकडूयात. ॲक्च्युली सरकारी आकडे याच्यापेक्षा कमी आहेत. 5.5, 5, 4.5 वगैरे हे सगळे आकडे असतात. आपण ॲव्हरेज 6% पकडूया. 6% प्रमाणे 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन म्हणजेच 120% होतात. 120% कशाच्या? जी मी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या. हे जे 24 लाख रुपये आहेत त्याच्या 120% म्हणजे 28 लाख रुपये होतात. वर 80,000 एक्स्ट्रा म्हणजे राऊंड फिगर 29 लाख रुपये पकडूया.
बॅलन्स अमाऊंट किती राहिली तर 15 लाख. बॅलन्स अमाऊंट म्हणजे काय प्रकार आहे? आता मी जे 52 लाख रुपये कमवले, इथं ती अमाऊंट तुम्ही बघू शकता, 52,39,654 रुपये. त्यामधला टॅक्स तर मला द्यावा लागेल साहेब. तो टॅक्स किती असेल? 8,51,896 रुपये. बरं, ही एक गोष्ट मी मायनस करेन. महागाई वाढली ना. मी कधीच बघतोय 20 वर्षानंतरची गोष्ट काय असेल हे मी आत्ता बघतोय. म्हणजे शिल्लक राहणार 28,80,000 पण त्यातून वजा केल्यानंतर 15 लाख रुपये. फक्त 15 लाख रुपये शिल्लक राहतील. हे 15 लाख रुपये आजचे आहेत. आता यावरून तुम्हाला काय कळालं? आजचे 15 लाख रुपये राहतील 20 वर्षानंतर. मग तुम्ही म्हणाल आजचे 24 लाख पण आहेत ना हे? पण नाही. हे 24 लाख रुपये जे आहेत हे तुमचे आजचे नाहीत. तुम्ही आज पण इन्व्हेस्ट करताय, उद्या पण करताय आणि परवा पण करताय. शब्दशः अर्थ घेऊ नका. प्रत्येक महिन्याला 10,000 इन्व्हेस्ट करताय ना. सो एकाच वेळी तुमच्याकडे 24 लाख आहेत का? तर 100% नाही. तुम्ही प्रत्येक महिन्याला 10,000 इन्व्हेस्ट करताय. मग ते एफडी मध्ये असो किंवा SIP मध्ये असो. मी दोन्हीचं कंपॅरिझन तुमच्यासमोर मांडतोय. सो दॅट ऍक्च्युअली जी इन्व्हेस्टमेंट मी केली त्या इन्व्हेस्टमेंट पेक्षाही व्हॅल्यू माझी कमी झाली, डिप्रिशिएट झाली. रिझन बिहाइंड दॅट, जो आपण रेट पकडला आहे फिक्स डिपॉझिटचा, व्याजदर पकडलाय तो आहे 7%. आणि ऍक्च्युअली 7%मधून 6% तर पहिलाच मायनस झाले. म्हणजे काय? महागाई. उरला 1%. तो 1% म्हणजे साहेबांनी घेऊन गेले टॅक्सच्या स्वरूपात. आणि त्यामुळे माझ्या मुद्दल मधली सुद्धा अमाऊंट ऍक्च्युअल मध्ये कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता इन्फ्लेशन काही कोणी हातातून पैसे काढून घेत नाही बरं का. त्यामुळे व्हॅल्यू एकदमच कमी होण्याला काही रॉकेट सायन्स तर नाहीये किंवा तसं काही लॉजिक नाहीये. पण प्रॅक्टिकली बघता महागाई वाढते. मग पुढच्या पैशाची आजची व्हॅल्यू काय असेल हे आपण कॅल्क्युलेट करतोय. मग ती व्हॅल्यू झाली 15 लाख रुपये. पण आता मी याला कॅल्क्युलेट करतोय SIP सोबत. आपण ठरवलं काय होतं? 20 वर्षासाठी मी SIP करणार, 10,000 पर मंथ करणार आणि 20 वर्षासाठी. म्हणजेच जसं FD मध्ये 24 लाख गुंतवले तसंच सेम इन्व्हेस्टमेंट SIP मध्ये सुद्धा 24 लाखाची केली. रिटर्न किती मिळाले? 1,51,59,000 रुपये. इथं FD मध्ये मला किती मिळाले होते? हार्डली 52 लाख रुपये. म्हणजे 1 कोटीचा जवळपास डिफरन्स आहे. बरं, आता याला मी कम्पेअर करतो. L गेन म्हणजे काय? लॉंग टर्म कॅपिटल गेन, LTCG. पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट, रिच मी थ्रू जर तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन हवं असेल, मार्केटबद्दल चांगलं नॉलेज घ्यायचं आहे, फ्री कोर्स जर तुम्हाला आमचा जॉईन करायचा असेल तर एक डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून ओपन करा किंवा या नंबरला कॉल करा बरं का. अदरवाईज होऊ काय शकतं, तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी लिंकवरून ओपन करणार, ते आमच्या अंडर दिसत नाही. ज्या लोकांनी आमच्या अंडर डीमॅट अकाउंट ओपन केलंय त्यांना आम्ही काही सर्व्हिसेस देऊ शकतो. त्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला फ्री देण्याचा प्रयत्न करू, ज्यामध्ये मार्केटचे अपडेट किंवा मार्केटचं डीप नॉलेज. आणि जे लोक ऍक्टिव्हली ते डीमॅट अकाउंट वापरतील त्यांना दर महिन्याला काही ना काही व्हॅल्यू देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे 1 वर्षानंतर जे काही आपण प्रॉफिट बुक करतो त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. याला टॅक्स किती असतो? तर 12.5%. जर तुम्ही 30%च्या ब्रॅकेटमध्ये येताय, जेव्हा तुमचा इन्कम 10-15 लाखाच्या वर वगैरे जातो, तेव्हा तुम्हाला 30% टॅक्स लागतो तुमच्या कमाईवर. आता हा टॅक्स कोण घेतं? साहेब घेतात. बिलकुल आम्ही घेत नाही, राईट. सो इथं 12.5% तुम्हाला भरावं लागेल. हे 12.5%. अजून एक प्रश्न असतो बरं का तुमचा, त्याचंही उत्तर इथेच देतो. काही लोकांचं म्हणणं असतं आपण 30-40 वर्षानंतरचं बघतोय, 20 वर्षानंतर बघतोय, 10 वर्षानंतर बघतोय, त्यावेळी टॅक्स वाढला तर. पहिली आणि महत्वाची गोष्ट, सरकार जो काही नियम बदलतो टॅक्स रिलेटेड, तो नियम इथून पुढे लागू असतो. हे लक्षात ठेवायचं कधीही. सरकार असं म्हणत नाही आजपर्यंत आधी जी कमाई केली आहे ना त्याच्यावर पण 50% टॅक्स द्या. नाही. इफेक्टिव्ह फ्रॉम टुडे, आज आम्ही अनाउन्समेंट करतोय, कदाचित त्याची इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन डेट आजची असेल किंवा पुढची असेल, मागची डेट नसते. हे डोक्यामध्ये पहिला फिट ठेवा. म्हणजे जरी उद्या सरकार उठून म्हणाले की आम्ही म्युच्युअल फंड स्टॉकवर 80% टॅक्स घेणार, हो साहेब घ्या, आम्ही पहिला ते सेल करतो आणि तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या इथून पुढे. मग त्यावेळी मी स्वतःहून सांगेन की स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड खराब आहे सगळं, आपण गुंतवणूक तिथे बंद करायची.
कदाचित त्यावेळी दुसरे ॲसेट क्लास येतील, नवनवीन गोष्टी येतील, कदाचित क्रिप्टो भारतामध्ये लीगल होईल, त्याच्यामध्ये चांगले अपॉर्च्युनिटी असतील, किंवा अदर काही इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स येतील, त्याच्यामध्ये काही चांगले पर्याय असतील, आपण तिकडे इन्व्हेस्टमेंट करू. बट आता सध्या तरी 12.5% आहे, पुढे हे तोच राहणार. आत्ता जस्ट त्यांनी 10 वरून 12.5% केलाय, त्यामुळे मेजरली वाढवायचा काही प्रश्न नाही. जरी समजा 30% केला, एफडीवर पण 30% भरतायच ना तुम्ही, तिथं हार्डली तुम्हाला 7%, 6% रिटर्न मिळत आहेत, तरी पण आपण तिथं 30% भरतो. मग इथं मला जर 15%, 20% जर मिळत असतील, त्यावर जर 30% मला भरावे लागले, काहीच इश्यू नाहीये, कारण माझा गेन जास्त होतोय. नो डाऊट रिस्क आहे, अप अँड डाऊन मार्केट होईल, तसं तुमची व्हॅल्यू अप अँड डाऊन होते, बट गेन लॉंग टर्म मध्ये चांगलेच मिळतात. ओव्हरऑल तुम्ही इंडेक्सचा जर बघितला, रफली 15-16% इंडेक्स वाढतो, आणि मी बेअर मिनिमम 15% रिटर्न पकडलेत. बाकी स्मॉल कॅप, मिड कॅप आणि इतर कुठल्या तुमच्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट असतील, त्याचे रिटर्न 1-2 वर्षाचे, 5 वर्षाचे, जे काय तुम्ही मोर दॅन 1 वर्ष केलंय, त्याचे रिटर्न जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा, इतर लोकांना पण ते समजायला पाहिजे. सो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मला लागणार आहे 15,96,000 रुपये. कारण मी प्रॉफिट किती कमवलं, म्हणजेच एल गेन, लॉंग टर्म गेन किती झालाय माझा, 1,27,00,000. हे कसं निघालं, तर 1,51,00,000मधून मी हे 24 लाख रुपये मायनस केले, जे मी गुंतवले होते. माझी मुद्दल आणि त्यावर मिळालेलं मला व्याज, सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय. सो टॅक्स किती लागेल, 16 लाख रुपये. इथंच तर गेम आहे ना. टॅक्स जाणार आहे 16 लाख रुपये, आणि तिथे जाणार आहे फक्त 8.5 लाख रुपये एफडी मध्ये. त्यापेक्षा म्युच्युअल फंड महाग आहे असं तुम्हाला वाटत असेल? बिलकुल नाही साहेब. कमाई आपली जास्त आहे, त्यामुळे टॅक्स थोडासा जास्त जातो, बाकी काहीच नाही. इन्फ्लेशन 120%, 28,80,000 जे आपण तिकडचं पण मायनस केलं होतं, इथे पण आपण मायनस करतोय. याचा अर्थ इन्फ्लेशनचे 28,80 वजा करूयात, आणि ऑलमोस्ट 16 लाख रुपये टॅक्स पण आपण त्यामधून वजा करूयात. कशामधून? 1,51,00,000मधून. हातामध्ये अमाऊंट शिल्लक राहते 1,06,00,000 रुपये. आता मजेदार गोष्ट मला ही सांगा, ही व्हॅल्यू आपण आजची कॅल्क्युलेट करतोय. आज तुमच्या अकाउंटमध्ये 1,06,00,000 रुपये असतील, तर तुम्हाला गरीब मानलं जाईल का हो? काहीच व्हॅल्यू नाहीये का त्याची? बिलकुल नाहीये. सो लक्षात घ्या, गैरसमज जे तुम्ही करून घेताय ना, हे करून घेऊ नका. बरं, आता याच्या पुढचा प्रश्न आपण इथपर्यंत पकडून चालू, की म्युच्युअल फंड, स्टॉक किंवा क्रिप्टो हे बाकी सगळे ऍसेट क्लास खराब आहेत. मग चांगला कोणता आहे? असा कोणता ऍसेट क्लास आहे जो वर्षाला पैसे डबल करतो? लोकलचा कोणीतरी आहे का जो महिन्याला 5% देतोय, 10% देतोय, असं काही आहे का कॅश दिल्यानंतर? ते असेल तर त्याचं याच्याबरोबर कंपॅरिझन होत नाही. मग त्याला टॅक्स पण नाही, परतावा पण नाही, एखाद दुसरा हप्ता येतो, बाकी सगळे पैसे गायब होतात. सो लक्षात घ्या, प्रत्येक ॲसेट क्लास महत्वाचा आहे. एफडी मध्ये सुद्धा इमर्जन्सी फंड छोटासा असायला पाहिजे, जी इमर्जन्सी लागेल ते पैसे आपण छोटी अमाऊंट, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जी आहे तुमच्या कॅल्क्युलेशननुसार ती तिथं असू शकते. बाय द वे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, त्यामध्ये आमची मदत हवी असेल, तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. मग तुमचा 1 आणि 1 रुपया कसा, कुठे, किती इन्व्हेस्टेड असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे ध्येय ठेवलंय, एवढे मला कमवायचे आहेत एवढ्या वर्षांमध्ये, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची हेल्प करू शकतो. आय होप की तुमच्या सगळ्या शंका यातून निरसन झाले असतील. पण सगळ्याहून नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. जे काही डाऊट आहेत मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी हळूहळू अशा व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. जे लोक म्हणतायत की असं होईल तसं होईल, किमान आयडिया तुम्हाला आली पाहिजे. बरं, पैसे घरात पडून आहेत, काय करणार? कुठेतरी इन्व्हेस्ट करायला पाहिजे ना. दुसरा काही ऑप्शन तुमच्याकडे असेल तोही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्हिडिओला ना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.